नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। माझे नाव संतोष आहे। वयाची 24वी वर्ष उलटत असताना मी आजही अवघ्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे। शिक्षण अजून चालू आहे आणि आई वडिलांच्या सावलीत हे बालपणापासूनचे छोटेसे घर म्हणजे माझे संपूर्ण विश्व। आमचे घर एका हिरव्यागार बहरलेल्या गावाच्या एका पेठेत आहे। गाव खेडे असले तरी त्याची वस्ती मोठी आणि गजबलेली आहे। पेठेच्या मधोमध एक डांबरी रस्ता वाहतो आणि रस्त्याच्या एका बाजूला आमचे ते दुमजली गर्विष्ठ घर उभे आहे। आम्ही फक्त खालच्या मजल्याचा वापर करतो, कारण वरचा मजला आम्ही भाड्याने देतो। मात्र ज्या काळात ही कथा घडली तेव्हा वरच्या मजल्यावरचे भाडे करून निघून गेले होते आणि तो संपूर्ण मजला उघड्या शांत आकाशाप्रमाणे रिकामा पडला होता। म्हणूनच मी माझ्या अभ्यासासाठी त्या वरच्या मजल्याचा वापर करू लागलो। तिथे 2 मोठ्या हवेशीर खोल्या होत्या आणि समोर एक रुंद मोकळा वरांडा होता, जिथून संपूर्ण पेठेचे अप्रतिम दृश्य दिसायचे। त्या वरांड्यावर निवांत बसून अभ्यास करताना मनात एक वेगळ्याच शांततेत रमून जायचं। पण या शांततेला जणू काही एक गूढ आकर्षणाचा धक्का बसला होता। तो म्हणजे समोरच्या बाजूला असलेले शीतल काकींचे घर। आमच्या घराच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे एक आणखी दुमजली वस्तू होती, जिथे विजय काका आणि त्यांची पत्नी शीतल काकी राहत होती। विजय काकांचा छोटा सराईत व्यवसाय होता, त्यामुळे ते आठवड्यातून 2-3 दिवस शहराबाहेर असायचे। त्यांनी शीतल काकींसाठी घराच्या खालच्या बाजूला रस्त्याकडे तोंड करून एक छोटेसे किराणा दुकान उघडले होते। दुकानाच्या मागे एक गोडाऊन होता, जिथे सगळे सामान साठवले जायचे आणि वरच्या मजल्यावर ते दोघे राहत होते। शीतल काकी दुकान सांभाळायच्या आणि घरची कामे पण करायच्या। आता त्या काकींबद्दल थोडे सांगितले तरच माझ्या गोष्टीला खरा रंग येईल। काकींचे वय साधारण 30च्या आसपास असेल, पण असे म्हणतात की 30 हे स्त्रीच्या सौंदर्याचे सुवर्णकाळ असतात आणि शीतल काकी त्या आमची साक्षात मूर्ती होती। त्या गोऱ्या उजळ सुडेल शरीर यष्टीच्या होत्या। त्यांचा चेहरा म्हणजे जणू काही स्वप्नात पाहिलेल्या अप्सरेचा चेहरा होता। धारदार सरळ नाक, मोठे टपोरे, भोळे पण खोल असा अर्थ सांगणारे डोळे आणि ते गुलाबाच्या पाकळ्यासारखे कोवळे गुलाबी ओठ। त्यांचे केस काळे दाट आणि खांद्यापर्यंत लहरत होते। त्यांच्या अंगात मात्र जणू काही वेगळीच चैतन्य शक्ती होती। नेहमी ती साडी नेसत, पण तिचा तो साडीचा नेसता तिच्या बांधावर अशी कसून बसायचा की तिच्या शरीराचे वक्ररेषा स्पष्ट दिसायच्या। ती जेव्हा पेठेतून चालत जायची तेव्हा जणू वाऱ्याची एक झुळूक तिच्या मागून वाहायची। लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सगळ्यांची नजर तिच्याकडे आपोआप वळायची। मी पण याला अपवाद नव्हतो। मी जेव्हा वरांड्यावर अभ्यासाला जाई तेव्हा माझी नजर आपोआप खाली समोरच्या दुकानाकडे वळायची। सकाळी लवकर दुकान उघडताना तिचा ताजेपणा, दुपारी निवांत बसून ती वहीत काहीतरी लिहित असताना तिचं लक्ष, आणि संध्याकाळी दुकान बंद करून ती कपाळावरचा घाम पुसत असताना तिचा थकलेला चेहरा, ही सगळी माझ्या अभ्यासाचा भाग बनून गेली। सुरुवातीला ही फक्त एक निरागस आवड होती, पण हळूहळू या आवडीला विचारांची जोड मिळाली। मी तिच्या अंगावरची साडी, तिचा हातातला पागड्यांचा खणखणाट, तिचे ते रेशमी केस, या सगळ्यांचा मला एक वेगळाच अर्थ उलगडू लागला। मी मनातल्या मनात तिला कविता करू लागलो। माझे हृदय तिच्यासाठी धडधडू लागले। मग मी बहाणे शोधू लागलो। काकी, एका तेलाची बाटली द्या, असे सांगून मी दुपारी दुकानात जाई। दुकानात गर्दी नसल्याने काकी निवांत असायच्या।
मी बाटली हातात घेत असे, पण पैसे देताना मी तिच्या बोटांना हात लावायचा प्रयत्न करी. ती कधी गंभीर तर कधी हसत मुखाने माझ्याशी गप्पा मारायची. एकदा अगदी भर दुपारी मी दुकानात गेलो तेव्हा काकी अगदी जवळून सामान मांडत होत्या. त्यांच्या अंगावरून कापुराचा सुगंध आला. त्या सुगंधाने माझे डोके चक्रून गेले. मी त्याचेकडे तसे पाहिले आणि त्या काकी म्हणाल्या, काय रे संतोष, असे काय बघतोयस? त्यांच्या त्या शब्दात राग नव्हता, तर एक विनोदी खोली होती. मी लाजून कानठळ्या झाल्या, पण तो दिवस माझ्या मनात कायमचा कोरला गेला. हा प्रसंग घडून आला 6 महिन्यांतून अधिक काळ लोटला आहे, पण आजही त्या दुपारचा क्षण माझ्या डोळ्यांसमोर ताजा तवाना उभा आहे. दुपारचे सुमारे 2 वाजले असतील. उन्हाळ्याच्या त्या कडक उन्हात संपूर्ण पेठ स्तब्ध झाली होती. मी वरांड्यावर अभ्यास करत होतो, पण पुस्तकात शब्द दिसत नव्हते. तिथे तर फक्त शीतल काकींचेच चित्र होते. समोर दुकानात काकी निवांत बसत होत्या. त्यांनी वर पाहिले आणि माझ्याकडे बघून त्यांनी हाताचा इशारा केला, इकडे ये. त्या हाकेला उशीर कशाला? मी जिना उतरून झपाझप रस्ता ओलांडला आणि दुकानात शिरलो. काकी म्हणाल्या, रे संतोष, माझ्या मागच्या गोडाऊनमध्ये थोडी साफसफाई करायची आहे. मोठमोठे बॉक्स आणि गोण्या आहेत. मला एकटीला हलवता येत नाही. तुझे काका विजय 2 दिवसांनी येतील. तू मदत करशील का? हृदयात आनंदाची लाट उसळली. हो काकी, मी आताच करतो, मी उत्सुकतेने म्हणालो. काकींनी दुकानाचा शटर खाली ओढला. तो पाठीमागून असे सांगून त्या आत गेल्या. मी घराच्या बाजूने वळसा घालून गोडाऊनच्या पाठीमागच्या दरवाजापाशी पोहोचलो. काकींनी दार उघडले. आत गेल्यावर मला एक गारवा जाणवला, पण त्या छोट्याशा जागेत बॉक्स, गोण्या आणि सामानाने कचरा केला होता. काकींनी लाईट लावली. त्या म्हणाल्या, तू हे सगळे सामान थोडी बाजूला सर. मी जागा झाडून घेतली. मी कामाला लागलो. अंगावर घाम येऊ लागला. तशात काकी वाकून झाडू मारू लागल्या. त्या जेव्हा वाकत होत्या तेव्हा त्यांची साडी अधिक घट्ट होऊन त्यांच्या शरीराची रेखा अधिक उठून दिसत होती. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब रत्नांसारखे चमकत होते. अचानक हातातली गोणी खाली ठेवताना माझा तोल गेला आणि मी काकींच्या पाठीजवळ आलो. त्यांच्या शरीराचा उबदार स्पर्श झाला. त्यांच्या केसांतून लिंबू कोरफडीचा सुगंध आला. माझ्या डोक्यात काहीतरी ढवळले. मी माझ्या भावनांवर ताबा गमावून पाठीमागून त्यांना घट्ट मिठी मारली. माझ्या हातांचा उबदार स्पर्श त्यांच्या कमरेला जाणवला. शीतल काकी मात्र चमकल्या. काय रे संतोष, काय करतोयस? त्या ओरडल्या. त्यांच्या डोळ्यात रागाची ठिणगी होती, पण त्या रागात भीती होती, अस्वस्थता होती आणि नकळत एक कुतूहल होते. त्यांनी जोरात ढकलून मला वेगळे केले. तुला काय वाटतंय? मी तुला मदतीसाठी बोलावलंय आणि तू माझा फायदा घ्यायचं काम करतोयस का? माझ्या अंगावर शहरा आला. मी बाजूला झालो. माफ करा काकी, मला खरंच काही कळलं नाही. मी क्षणिक भावनेत वाहून गेलो. मी पाण्यासारखा क्षमा मागू लागलो. माझी बोलणी ऐकून त्या काही वेळ शांत राहिल्या. त्यांचा श्वास अजूनही हलका झपाझप चालला होता. त्या म्हणाल्या, आता इथून निघून जा आणि कोणाला काही सांगू नकोस. मी लाजत अपराधीपणाने बाहेर पडलो. घरी आल्यावर मी वरच्या खोलीत जाऊन लपून बसलो. मला वाटले आता काकी माझ्या आईला सगळं सांगतील. माझी बदनामी होईल. 2 दिवस मी वरच्या मजल्यावर गेलो नाही. डोळे भरून आले होते. मी स्वतःलाच शिव्या देत होतो. किती नीच कृत्य केलं मी. 2 दिवसानंतर मला थोडा धीर आला. मी पुन्हा वरांड्यावर गेलो. मनात हजारो विचारांचा गोंधळ होता. मी समोर बघितलं. शीतल काकी दुकानात बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघताच माझा श्वास रुंदला. त्यांनी माझ्याकडे पाहिले. आधी एकदम कोरडी ताठ नजर होती, पण काही मिनिटांनी त्यांनी माझ्याकडेच बघून एक हळूवार हातवारा केला. आई शपथ, मला वाटलं मी स्वप्न पाहतोय. मी निघालो आणि त्यांच्या दुकानासमोर उभा राहिलो. काकी म्हणाल्या, आत ये ना, काय उभा आहेस? मी आत गेलो. त्या म्हणाल्या,
2 दिवस दिसला नाहीस वर अभ्यास बंद का? मी काहीच बोलू शकलो नाही. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, संतोष, त्या दिवशीचं काम अर्धवट राहिलंय, ते सामान पुन्हा जाग्यावर लावायचं आहे. आज काम करशील का? त्यांच्या त्या भोळ्या आणि निरागस विचारांनी मी हैराण झालो. त्यांनी त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं होतं की त्या काहीतरी वेगळंच विचार करत होत्या. मला काहीच उमगलं नाही, पण मी म्हणालो, हो काकी, मी करतो. पुन्हा तीच गोडाऊन, पुन्हा तोच गारवा, पुन्हा तीच साफसफाई. ह्या वेळी मी फार सावध होतो. काकींनी झाडू मारला, मी सामान लावलं. काम संपल्यावर मी हात धुवून निघायला वळलो तशा काकी म्हणाल्या, 1 मिनिट थांब. मी थांबलो. त्यांनी दार बंद केले आणि मग त्यांच्या त्या खोल काळ्या डोळ्यांतून अचानक ओलावा आला. त्यांचा आवाज किंचित थरथरला, संतोष, त्या दिवशी तू मला मिठी मारलीस तेव्हा मला राग आला खरं, पण काय करू? मी पण एक स्त्री आहे. माझं लग्न होऊन 10 वर्ष झाली, पण विजयला माझ्या भावनांची कधी किंमत नव्हती. माझे शरीर, माझे मने, माझी स्वप्ने त्यांच्यासाठी कधी महत्त्वाची नव्हती. मी एका कोरड्या निर्जीव आयुष्यात जगते आहे, पण तू जेव्हा मला स्पर्श केलास तेव्हा माझ्या झुटलेल्या देहात काहीतरी जागं झालं. मला पहिल्यांदा वाटलं की मी पाप करते, पण मग मी विचार केला, माझं हे आयुष्य माझ्या भावनांची कदर करणार कोणी का असू नये. ते बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो त्या दिवशी 2 दिवस गायब झालास तेव्हा मी विचार करत होते, मला तुझी सवय होती. तू दुकानात येऊन गप्पा मारतोस तेव्हा मला बरे वाटते. मला तुझी गरज आहे. संतोष, तुला वाईट वाटत असेल, पण मी ही मागणी करते आहे. तिचे ते शब्द माझ्या कानी पडतात. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणभर आम्ही दोघे शांत होतो. मग मी पुढे सरकलो. मी हळुवारपणे तिचे अश्रू पुसली. काकी शीतल, मला वेड करून टाकलंस तू. तिने माझे हात घट्ट पकडले. तिचे बोट माझ्या बोटात गुंफले गेले. मग मी तिला प्रेमाने माझ्याकडे ओढले. यावेळी मी तिला जोरात मिठी मारली नाही, तर अत्यंत नाजूकपणे माझ्या कुशीत घेतली. मी तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवली. तिने डोळे मिटले. त्या क्षणी ती अप्सरा नव्हे, तर माझ्या प्रेमाची एक साधी भावनिक स्त्री होती. मग मी माझे ओठ तिच्या गालावरून तिच्या कानाजवळून घेतले. तिच्या गालाची गुलाबी सरसर जाणवली. मी हळूच तिच्या ओठांकडे ओढलो. क्षणभर दोघांचे ओठ जवळ आले. एक हलकासा प्रेमळ सौम्य स्पर्श, जणू पावसाची पहिली सरी. तिने प्रतिसाद दिला. तिचा हात माझ्या गळ्यात आला. तिने माझ्या केसात हात फिरवला. ती जवळ येताच तिचा सुगंध, तिचा उबदार श्वास माझ्या भोवती गुंफला गेला. आम्ही त्या अंधाऱ्या छोट्याशा गोडाऊनमध्ये वेळ विसरून गेलो. तिची नजर माझ्यात, माझी नजर तिच्यात गर्क होत गेली. त्या स्पर्शांनी, त्या अंधारांनी आम्ही एकमेकांच्या जगात इतके हरवून गेलो की आमच्यात काय चुकीचे आणि काय बरोबर या प्रश्नाला उरच सरच राहिले नाही. आम्ही दोघे फक्त एकमेकांच्या प्रेमात, एकमेकांच्या आधारात बरबटत होतो. त्या दिवसानंतर आमच्या या गुप्त भेटीला सुरुवात झाली. विजय काका जेव्हा बाहेर गावी जात तेव्हा ती दिवस माझ्यासाठी उत्सवाची. काकी कधी दुकानातल्या सामानाचा बहाणा करत, तर कधी मला तिन्ही वही आणायला सांगत. मी मात्र तिच्या बोलावण्याची वाट बघत असे. आम्ही त्या गोडाऊनमध्ये, कधी तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर सावजाळीने भेटत असो. मी तिला कविता ऐकवत असे, ती मला आठवणी सांगत असे. आम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलो की जणू जगातील सगळे दुःख विसरून जात होतो. तिच्या खांद्यावर डोके टेकवले की मला वाटायचं हा क्षण कधीच संपू नये. तिच्या कमरेला हात लावताच तिचा हलका थरकाप मला जाणवायचा. मी तिला सांगत असे, शीतल, तू तर इथल्या बागेतील राणी आहेस. ती हसत म्हणायची, आणि तू तर बालपणीचा राजा. आमची बोलणी, आमची विनोदी चेष्टा, आमची अर्ध स्पर्शाची गोडी, हे सगळं आमचं खाजगी गुप्त दुनिया बनून गेलं. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर
माझ्या मनात एक सतत चालणारी कसरत होती. प्रत्येक वेळी गोडाऊनमधून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवताना मी अंतःकरणात निराशेचे ढग घेऊन येत असे. आई जेव्हा विचारायची, कुठे होतास इतका वेळ, तेव्हा मी खोटं बोलायचो. वडिलांचा विश्वास मी का घालवतोय? शीतल काकी एक परकीय स्त्री आहे, पण माझ्या भावना तिला माझी बनून गेले. आमच्यातील हे नाते प्रेम आहे का, की फक्त शारीरिक ओढ आहे? मी प्रामाणिकपणे स्वतःला विचारत असे. एक दिवस मी काकींना विचारले, शीतल, आपण जे करतोय ते बरोबर आहे का? समाज काय म्हणे, तुझे काका विजय काय म्हणतील? त्या क्षणी तिने माझ्याकडे एक विलक्षण गंभीर नजरेने पाहिलं. मग ती म्हणाली, संतोष, समाजाच्या चौकटीत आपण नेहमी बंद राहिलो. विजय मला कधी विचारत नाही की मला काय वाटतं, पण तू विचारतोस. तू मला एक स्त्री म्हणून पाहतोस, केवळ बायको म्हणून नाही. होय, हे बरोबर नसेल, पण हे आपल्या आत्म्याचं सत्य आहे. आपण दोघे सुखी आहोत ना, तेवढंच महत्त्वाचं. तिच्या त्या उत्तराने मला शांतता मिळाली. पण ती शांतता किती टिकू शकते हा प्रश्न अजूनही माझ्या पोटात जळत होता. आता हा घटनाक्रम सुरू होऊन 6 महिने लोटले आहेत. आजही आमच्यातले हे अनैतिक पण अत्यंत गोड नाते कायम आहे. मी अजूनही त्या वरांड्यावर बसतो, अजूनही समोरच्या दुकानाकडे पाहतो आणि ती मला पाहते. माझ्या पुस्तकातले शब्द दिसत नाहीत, पण माझ्या डोळ्यात फक्त तिचेच हास्य, तिचेच अश्रू, तिचाच स्पर्श साठून राहतो. मी कधी या प्रेमाला, या वासनेला कंट्रोल करू शकेन का? मी कधी विजय काकांच्या समोर निर्भय होऊन उभा राहू शकेन का? मी कधी आई वडिलांना या गोष्टीची जबाबदारी घेऊन सांगू शकेन का? हे प्रश्न मला सतत त्रस्त करतात. कधी कधी वाटतं ती मला सोडून द्यावं, पण पुन्हा तिचा स्पर्श आठवतो. तिचा हात माझ्या केसातून जातोय असं वाटतं. तिचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि मग माझा निर्णय हवेत विरून जातो. 6 महिने उलटून गेली. हे 6 महिने म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पण सर्वात भयावह काळ होता. संतोष आणि शीतल काकी यांच्यातील हे गुप्त नाते दिवसेंदिवस अधिक खोल होत चालले होते. माझे शिक्षण मात्र या सगळ्यामुळे मागे पडू लागले होते. कॉलेजमधले वर्ग चुकायचे, अभ्यासाची एकाग्रता हरवायची आणि तासनतास मी फक्त तिच्या विचारात गढून जायचो. वडिलांनी एकदा रागाने विचारले होते, काय रे संतोष, परीक्षा जवळ येत आहेत, तुझे पुस्तक कसे कोरडे पडले आहे? तेव्हा मी काहीतरी खोटं कारण सांगून पार पडलो, पण त्या खोट्याची जाळी मला पोखरत होती. तरुण वयाची जी उर्मी असते ती काही वेळा शहाणपणाचा पराभव करते. माझ्या वयातली ही उर्मी शीतलच्या परिपूर्ण सौंदर्याने अजून पेटली होती, पण आता माझ्या मनात एक नवीनच भीती दरवळू लागली होती. ती म्हणजे विजय काकांचा बिझनेस अलीकडे थोडा कमी झाला होता. त्यामुळे ते आता आठवड्यातून 4-5 दिवस घरीच असायचे. त्यांची वाढलेली उपस्थिती म्हणजे आमच्या गुप्त भेटींसाठी एक मोठा धोका होता. माझी वरांडा, माझी बाल्कनी, आम्ही समोरचे शीतलचे दुकान या त्रिकोणात मी आता जीवाच्या आकांताने वावरत होतो. काका घरी असले तरी माझी नजर दुकानाकडे जात असे. एक दिवस विजय काका दुकानात बसली होती आणि शीतल काकी सामान आणत होत्या. अचानक काकूंनी वर पाहिली आणि त्यांची नजर माझ्याशी भिडली. माझा जीव थरला. हृदयाचा ठोका इतका वेगवान झाला की मला वाटले तो माझ्या छातीतून बाहेर पडेल. काकांनी मला पाहिले, पण त्यांनी हसून हात वारा केला. संतोष, कसा आहेस? अभ्यास कसा चालला आहे? मी घाम गिळत, हो काका, चांगला चालला आहे असे म्हणत बाल्कनीतून निसटलो. त्या क्षणी मला जाणवले हा खेळ आता धोक्याच्या उंबरठ्यावर आला आहे. ते एक संध्याकाळ होती. विजय काका बाहेरगावी गेले होते असे वाटत होते. शीतलने मला खोटीसारखं आत बोलावलं होतं. मी पाठीमागच्या दाराने गोडाऊनमध्ये शिरलो.
शीतल आज विशेष सुंदर दिसत होती. तिने गुलाबी रंगाची गरम साडी नेसली होती आणि तिचा ताजा चेहरा म्हणजे जणू पौर्णिमेचा चंद्र होता. मी तिच्या जवळ गेलो. ती माझ्या छातीवर डोके टेकवून बसली. मी तिचे केस हलकेच ओढले. तिने माझी बोटं ओठांशी धरली आणि त्या कोवळ्या स्पर्शाने आम्ही दोघेही वेडे होत होतो. अचानक बाहेरून मोटरसायकलचा आवाज आला. तो आवाज विजय काकांच्या बाईकसारखा होता. माझा श्वासच थांबला. शीतलचे डोळे भीतीने विस्फारले. तिने कुजबुजत सांगितलं, अरे देवा, विजय लवकर आला. लप लप. मी त्या अंधारात तडक एका मोठ्या गोणीच्या मागे लपलो. शीतलने घाईघाईने तिची साडी नीट केली आणि गोडाऊनचा दरवाजा थोडा उघडा ठेवून दुकानात गेली. विजय काकांचा आवाज आला, शीतल कुठे आहेस? शीतल म्हणाली, हो, मी गोडाऊनमध्ये सामान मोजत होते. तू कसा लवकर आलास? काका म्हणाले, काम लवकर संपलं म्हणून निघालो. चल चहा कर. मी मागच्या गोणीच्या आडोशाला माझा श्वास रोखून बसलो होतो. हात पाय थरथरत होते. जर काकांनी गोडाऊनमध्ये डोकावली असती तर माझा जीव गेला असता. त्यांचे बोलणे जवळजवळ 5 मिनिटं चालले. शीतलचा आवाज शांत होता पण तिच्याही आवाजात थरथर होती. शेवटी काका वर घरात गेले. शीतलने मोक्याची संधी साधली. ती उशिरा परत गोडाऊनमध्ये आली आणि धापा टाकत म्हणाली, हा आता काढता पाय घे लवकर. मी पळत सुटलो. त्या रात्री मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला शीतलचा एक पत्रा सापडला. तिने लिहिले होते, संतोष, आता आपण थोडे सावध राहिलो पाहिजे. विजयला काहीच वैचित्र वाटू लागलं. तो माझ्याकडे डोळ्यात डोळे घालून बघतोय. हे नातं आपल्यासाठी विध्वंसक ठरू शकतं. तरीही तुझ्या विना एक क्षणही सहन होत नाही. काय करू? पत्रा वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. मला प्रेमाची जाणीव झाली पण समोर धोक्याची डोंगरा एवढी भिंत उभी होती. मी ठरवले की हे नाते आता थांबवायला हवे. केवळ समाजासाठी नव्हे तर शीतलच्या भविष्यासाठी. विजय काका कसेही असोत पण तिचा नवरा तोच होता. मी तिला फोन केला आणि म्हणालो, शीतल, आपण पुन्हा भेटू नये. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही. फोनच्या दुसऱ्या दिवशी काही काळ शांतता होती. मग तिच्या रडण्याचा आवाज आला. संतोष, तू हे काय म्हणतोयस? तू मला सोडून जाशील? मी तुझ्यासाठी माझी सगळी गुपित, माझी अप्रू, माझं मन, सगळं काही पणाला लावलं. आता तू मला अशी एकटी सोडून जाशील? तिचे ते शब्द माझ्या काळजात सुरी घालून गेले. मी म्हणालो, शीतल, मी तुझ्यावर प्रेम करतो, खरंच करतो. पण हे प्रेम खूप विकृत आणि वेदनादायक होऊ लागले. काल जर विजय काकांनी मला पाहिलं असतं तर तुला माहीत नाही का त्यांचा कोप किती भयंकर आहे. त्यांच्या माहितीच्या जगात सगळं सहन करणारी स्त्री, पण इतरांच्या बाबतीत ते काय करतील याची कल्पना नाही. मी थांबलो. मग म्हणालो, मला जाऊ दे शीतल, स्वतःचं आणि माझंही भलं कर. ती रडत म्हणाली, तुला जायचं असेल तर जा, पण लक्षात ठेव की तुझ्याशिवाय मी रिकामी आहे. माझं घर, माझं दुकान, माझा नवरा, या सगळ्यात मला आत्मा फक्त तुझ्यातच सापडला. तिने फोन ठेवला. तो फोन ठेवताना आलेला क्लिक आवाज मला भिंतीवर मारल्यासारखा वाटला. त्यानंतर 1 आठवडा मी कठोरपणे दुरावा पाळला. मी वरच्या मजल्यावर गेलो नाही. कॉलेजला जाऊन लवकर परत येई आणि स्वतःला खोलीत कोंडून घे. मी तिच्या दुकानाकडे डोकावूनही बघत नव्हतो. पण देवाने माझी परीक्षा घेणं सुरू केलं होतं. एक दिवस पेठेतून जाताना मी शीतलला दुकानात बसलेलं पाहिलं. ती अगदी क्षीण विरघळलेली दिसत होती. तिचे डोळे लाल होते. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या नजरेत इतकी वेदना होती की मी तबकलो. अगदी हातातली वही खाली पडली. मी तिच्याकडे न पाहता पुढे निघून गेलो. पण माझ्या पावलांना जडत्व आले होते. आणखी 3 दिवस गेले. संध्याकाळची वेळ होती. विजय काका दुकानात होते. अचानक शीतल अंगणात आली आणि माझ्या घराच्या बाहेर उभी राहिली. तिने माझ्या आईशी बोलायला सुरुवात केली.
पण तिची नजर वर माझ्या खिडकीकडे होती. मी खिडकीतून तिला पाहिलं. तिने माझ्याकडे अशी नजर टाकली की मला वाटलं ती आता कोसळेल. तिच्या त्या भेकड असहाय्य नजरेने मी हार मांडली. माझा स्वतःशी केलेला वियोगाचा निर्णय पाण्यात विरून गेला. त्या रात्री मी पुन्हा एकदा पाठीमागच्या दाराने तिच्याकडे गेलो. मी धडधडत गोडाऊनच्या दारात उभा राहिलो. तिने दार उघडलं. थोड्याच क्षणात ती माझ्या कुशीत कोसळली. तू आलास मला वाटलं. तू खरंच निघून जाशील. ती रडली. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, शीतल, माझ्या मनाची जात नाही. तुला दुरावताना माझे काळजाचे तुकडे होत आहेत. मी कितीही प्रयत्न केले तरी तुझं आठवणं मला पछाडते. तिने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं. मग आता आपण नातं लपूनच जगू, पण एकमेकांना भेटत राहू. विजय उद्या 3 दिवसांसाठी परत बाहेर गावी जातोय. आपल्याला 3 दिवस पुरे आहे. आपण त्या क्षणाचा आनंद घेऊ. ती 3 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्ने होती. विजय काका गेल्यावर जणू मुक्त पक्ष्यांसारखीच झालो. दुकान बंद केल्यावर शीतल मला वरच्या मजल्यावर घेऊन जाईल. तिच्या घराच्या छतावर चांदण्यांच्या प्रकाशात आम्ही बसून रात्र काढत असू. मी तिला कविता वाचून दाखवत असे. ती मला गाणी म्हणून दाखवत असे. तिचा आवाज मधुर होता. एकदा मी तिला विचारले, शीतल, जर कधी जगाला आपलं नातं कळालं तर काय होईल? ती म्हणाली, मला माहीत नाही, पण या क्षणाच्या सुखासमोर त्या विचारांची फिकीर नाही. मी जगाच्या नजरेने जगायला नकार दिला. तिच्या त्या शब्दांनी मला तयारी आली. मी तिच्या गालाचा स्पर्श केला. तिचे गाल कोमल होते. मी तिचे ओठ चुंबन घेतले. पण यावेळी मी अत्यंत हळू, अत्यंत सौम्य, जणू ती काचेची बनलेली आहे अशा पद्धतीने तिला चुंबन दिले. तिने प्रतिसाद दिला, पण तिच्या डोळ्यातही आता मला एक गोड दिसायचं. माझ्या मनातलीच गुंतागुंत तिच्याही मनात होती. तिच्याही दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणालो, शीतल, मला माझ्या आई वडिलांना कुठं सांगून कंटाळा आला. तुला विजय काकांपासून लंपून कंटाळा आलाय. आपण एक दिवस असा येईल का जेव्हा आपण सगळ्यांसमोर उभे राहू? ते क्षणभर गप्पा बसली. मग ती म्हणाली, तुला माहीत आहे का, विजय माझ्याशी चांगलाच बोलत नाही, पण तो एक दुष्ट माणूस नाही. त्याला सामोरे जाण्याची भीती वाटते, कारण त्याला हा धक्का नक्कीच बसणार. आणि जर त्याने सगळं आई वडिलांना सांगितलं तर तुझं शिक्षण बुडेल, तुझ्यावर कलंक लागेल. मला तुझं वाईट व्हिडिओ देणं सहन होत नाही. तिची ही परवड माझ्या मनाला लागली. मी समजून घेतो की आपण एका काचेच्या जाळ्यात बंद आहोत. सुंदर पण क्षणभंगुर. विजय काका परत आल्यानंतर 2 दिवसांनी एक दुपारी ते अचानक माझ्या घरी आले. त्यांचा चेहरा तेवढा प्रसन्न नव्हता. ते माझ्या वडिलांशी बोलले. मग ते माझ्याकडे वळले. संतोष, बराच वेळ दुकानात नाही येत नाहीस, काय झालं? त्यांचा आवाज गंभीर होता. मी हसून म्हणालो, अहो काका, परीक्षा जवळ आहे म्हणून अभ्यासात बिजी आहे. त्यांनी माझ्याकडे टोकदार नजरेने पाहिलं. मग ते म्हणाले, तुझ्या काकेशी काहीतरी बोलवतोस का? ती अलीकडे खूप गप्प राहते. मी विचारलं तर सगळं ठीक सांगते, पण तिच्या डोळ्यात मला काहीतरी गुपित दिसते. माझा घाम फुटला. मी गप्प बसलो. ते पुढे म्हणाले, तुला माहिती आहे, संतोष कोणीही असो, कोणीतरी तिच्या जवळ येऊन तिच्याशी वाईट बोलत असेल तर मी त्याला सोडणार नाही. तो स्पष्ट इशारा होता. मी डोकं हलवलं आणि उठलो. त्या रात्री मी शीतलला संदेश पाठवला. विजय काकांना संशय आलाय. आपण किती दिवस असं चालू ठेवू शकतो? तिने उत्तर दिलं, मला माहीत नाही, पण मला भीती वाटते. कदाचित आपण थोडा विराम घ्यावा. त्या विराम या शब्दाने माझ्या मनात धक्का बसला. विराम म्हणजे काय? विराम म्हणजे हे प्रेम नाहीसे होण्याची सुरुवात. आम्ही ठरवलं 1 महिना एकमेकांना भेटायचं नाही. अगदी दुकानातही जायचं नाही. फक्त दुरून ओरंड्यावरून बघत राहायचं. तो विराम माझ्यासाठी वेदनांचा डोंगर होता. पहिल्या आठवड्यात मी वेड्यासारखा तिच्याकडे पाहत असे. ती दुकानात बसली की
माझी नजर तिच्याकडेच राही. तिने एकदा माझ्याकडे बघितलं आणि हलकासा हात केला. मला वाटलं मी खाली पडेन, पण मी स्वतःला रोखलं. महिन्याच्या 15व्या दिवशी मी एक वही विकत घ्यायचा बहाण्याने किराणा दुकानासमोर गेलो. मी तिच्या जवळ उभा राहिलो. ती उठली. तिचा हात थरथरत होता. तिने मला वही दिली. तिच्या हातांची बोटं माझ्या हाताला टेकली. त्या एका स्पर्शाने माझ्या अंगाला विजा झाल्या. तिने कुजबुजलं, 1 महिना खूप मोठा आहे संतोष, मला हे सहन होत नाही. मी म्हणालो, मलाही. आपण धग धरला पाहिजे. महिना संपला. मी ठरवलं होतं की आता मी तिच्याशी स्पष्ट बोलेन की या नात्याचा शेवट काय. आपण फक्त गुप्त चोरासारखे जगायचं का, की एक दिवस सत्य बाहेर येईल आणि सगळं नष्ट होईल. त्यानंतर एका अंधाऱ्या पावसाळी रात्री आम्ही गोडाऊनमध्ये भेटलो. बाहेर पावसाचा कडकडाट होता. आतमध्ये मात्र विद्युल्लता होती. मी शीतलच्या हातात हात घेतला. ती माझ्या खांद्यावर डोके टेकवून बसली. तिने मला सांगितलं, संतोष, मी बराच विचार केला. तू तरुण आहेस. तुझं आयुष्य संपूर्ण आहे. मी म्हातारी बांधलेली. मी तुझ्या उज्ज्वल भविष्याची राख झाले तर मी तुला प्रेम करते. म्हणूनच मला तुला दूर जाऊ द्यायचं आहे. तिचे ते शब्द कानी पडताच मी ओरडलो, शीतल, तू असं काय बोलते आहेस? मी तुझ्या विना जगू शकणार नाही. ती म्हणाली, तू जगशील, कारण तुझ्यात ताकद आहे. आपण हे नातं आता याच ठिकाणी थांबूया. आपण आपल्या आयुष्यातील 6 सुंदर महिन्याचा आनंद घेतला. ते आठवणी मला जन्मभर पुरतील. पण आता स्वतःला आणि मला, आपल्या कुटुंबाला वाचव कृपया. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिने एक निश्चय होता. मी तिच्या गालावर हात ठेवला. मी अत्यंत हळवेपणाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिने माझी बोटं आपल्या बोटात गुंफली. असेच काही क्षण आम्ही एकमेकात मिसळलो. मी माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. हा स्पर्श गोड होता, पण त्यात आता एक विधा होती. तो चुंबन म्हणजे अखेरची निरोपाची शिलाई होती. मी उठलो. ती उभी राहिली. मी माझा हात तिच्या हातातून सोडवला. मी गोडाऊनच्या दारात आलो आणि मग वळून पाहिलं. ती दारात उभी होती. पावसाचा प्रकाश तिच्यावर पडला होता आणि ती जणू मूर्तीसारखी दिसत होती. मी म्हणालो, शीतल, तुला कायम माझ्या मनात ठेवीन. तू सुखी राहा. ती म्हणाली, संतोष, तू मोठा हो, यशस्वी हो, आणि कधीतरी जर एखादी स्त्री तुझ्या आयुष्यात येईल तर तिला कधीही दुखवू नकोस. मला आठव. तिच्या त्या शब्दांनी माझा जीव फाटला. मी तिथून निघालो. पावसात भिजत भिजत मी घरी आलो. त्या रात्री मी उशिरा ओली होईपर्यंत रडली. आज या घटनेला 1 वर्ष लोटलं आहे. मी माझ्या परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. मी शहरात नोकरी करतोय. आमचं घर अजून त्या गावातच आहे. पण विजय काका आणि शीतल काकी यांचा मोठा बदल झाला. विजय काकांनी आपला बिझनेस गावातच सुरू केला आणि शीतल आता दुकानात न बसता घरच्या कामात आणि एका लहानशा बागेत रमून गेली आहे. मी जेव्हा गावी जातो तेव्हा त्यांच्या घरासमोरून जातो. कधी कधी मी आणि शीतल यांची नजर भिडते. आता त्या नजरेत इतर काही नसतं, फक्त एक कोरडी गोड कायमची पूर्वस्मृती असते. ती मला हसून इशारा करते, पण कधी दुकानात बोलवत नाही. मी पण माझी नजर हटवतो. मला अजूनही तिचा स्पर्श आठवतो. मला अजूनही तिच्या गालावरची गोडी आठवते. पण आता ही आठवणी वेदना देत नाहीत, त्या मला प्रौढ करतात. त्या नात्याने मला प्रेम म्हणजे ताबा नव्हे तर कधी कधी त्याग असतो हे शिकवलं मी शीतल काकींना. किंवा तिच्या त्या गुलाबी पाकळ्यासारख्या ओठांचा कधीही विसर पडणार नाही. पण आता मी स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासात पुढे सरकलो आहे. खरंच कधी कधी प्रेम म्हणजे एखाद्याला सोडून देण्यातही असतं. हा माझ्या आयुष्याचा सर्वात गुंतागुंतीचा पण सर्वात शिकवणीचा काळ होता. ज्या गोडाऊनमध्ये मला प्रकाश मिळाला तिथेच मला अंधारात उभं राहायचंही शिकवलं गेलं. हीच माझी कथा. कदाचित तुम्हाला आवडली असेल, कदाचित नसेल, पण हेच माझं सत्य आहे.